नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रम्या आता लिफ्टमध्ये अडकलेली असते। रम्या लिफ्टमधून स्वतः बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, परंतु रम्याचा तो प्लॅन फसतो। रम्या म्हणू लागते, काही करून मला लिफ्टमधून बाहेर पडावंच लागेल, कारण पार्थ गाडीपाशी माझी वाट पाहत असेल। मी जर गाडीच्या आसपास त्याला दिसली नसेल तर तो मला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करेल। मला लवकरात लवकर इथून बाहेर पडावंच लागेल। तर दुसरीकडे आता ज्यावेळी काव्या घरातून खिचडी घेऊन बाहेर पडली आहे हे ज्यावेळी रम्याच्या लक्षात येतं, तर रम्या म्हणते, काव्या तर खिचडी घेऊन घरातून निघालीही असेल। आता काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन येत आहे हे लक्षात येताच रम्याच्या समोर एक नवीनच चित्र उभं राहतं। ते म्हणजे आता काव्या पार्थसाठी ऑफिसमध्ये खिचडी घेऊन येते आणि स्वतःच्या हातानेच आता ती खिचडी पार्थला भरवत असते। ज्यावेळी काव्या स्वतःच्या हाताने पार्थला खिचडी भरवते, तर त्यानंतर पार्थ आता काव्याला भरवतो। तर काव्या आणि पार्थ एकमेकांकडे अगदी प्रेमाच्याच नजरेने पाहत असतात। तर ज्यावेळी पार्थला ठसका लागतो, तर त्यावेळी काव्या स्वतःच्या हातानेच पार्थला पाणी देते। तर पार्थ आता काव्याचा हात हातात घेतो, तर त्यानंतर पार्थच्या तोंडाला लागलेली खिचडीही आता काव्या स्वतःच्या ओढणीने पुसते। तर त्यानंतर आता काव्या पुन्हा एकदा पार्थला भरवायला जाणार, तर आता पार्थ काव्याची मस्करी करू लागतो। तर त्यानंतर आता पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि म्हणतो, काव्या, खरं सांगू का, जगातील हे बेस्ट लंच असेल, असं म्हणत तो प्रेमानेच काव्याकडे पाहतो। तर आता काव्याच्या चेहऱ्यावर आलेले, डोळ्यांवर आलेले केस पार्थ स्वतःच्या हाताने बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो। काव्या आणि पार्थ एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात। खरं तर हे सत्य नसून रम्याला झालेला भास असतो। आता रम्या भानावर येते आणि म्हणते, नाही, असं घडायला नको। खरं तर आता काव्या खिचडी घेऊन इथे पोचली असेल, परंतु माझा प्लॅन फ्लॉप व्हायला नको। काव्या इथे पोचण्या अगोदरच मला लिफ्टमधून बाहेर पडायलाच हवं, कारण मी पार्थसाठी प्लॅन केला आहे आणि काही करून पार्थ फक्त माझा आहे। दुसरीकडे आईने तिचं काम केलं असेल ना, असं म्हणत आता रम्या लिफ्टचा दरवाजा वाजवू लागते। कोणी आहे का विचारत असते, बाहेर काढण्यासाठी मदत मागत असते, परंतु बाहेर मात्र कोणीच नसतं। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसू आत्या फोनवर बोलत असतात आणि म्हणतात की हो, आपण सर्वांनी एकत्र यायचंच आहे। आणि रम्या आता इंडिपेंडंट मुलगी आहे, तिच्याबद्दल आता मला विचार करायची गरजच नाही, कारण ती आता स्वावलंबी झाली आहे आणि तिचं लग्न नाही, एवढ्यात आम्ही विचार केला नाही आहे। का म्हणजे अगं, प्रत्येक मुलीला अगोदर करिअर महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच अगोदर करिअर आणि त्यानंतरच आम्ही तिच्या लग्नाचा विचार करणार आहोत। आणि हो, चल, आता खूप महत्त्वाचं काम आहे, मी तुला नंतर फोन करते, असं म्हणत आता वसू आत्या फोन ठेवतात आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की खूप वेळ होऊन गेला आहे। आपल्याला तर रम्याने जे काही काम सांगितलं होतं ते तर करायचंच राहिलं आहे आणि म्हणूनच आता वसू आत्या म्हणतात, काही झालं तरी आता मला काव्याच्या रूमची झडती घ्यावीच लागेल आणि जर मी रूमची झडती घेतली तरच माझ्या हाती काहीतरी पुरावा लागू शकतो। रम्याने मला सांगून खूप वेळ झाला आहे, नाही, आता वेळ काढून चालणार नाही। अगोदरच त्या कल्पनाने खूप वेळ खाल्ला आहे, तिने रूम अडवून ठेवली होती, परंतु नाही, आता जाऊन मला काहीतरी पुरावा शोधावाच लागेल आणि एकदा का काव्याच्या रूमची झडती घेतली की मला जो पुरावा हवाय तो हाती लागणारच। आता वेळ काढून नाही चालणार आणि म्हणूनच आता वसू आत्या घाईघाईने काव्याच्या रूमच्या दिशेने चाललेल्या असतात। तर इकडे कल्पना आता वसू आत्यांच्या रूमच्या बाहेर लादी पुसत असते, तिने साबणाचं पाणी केलेलं असतं। आता वसू आत्यांचा काही लक्ष नसतो आणि त्याचवेळी नकळतच आता वसू आत्यांचा तोल जातो। कल्पना वसू आत्यांना सावरते आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन येते। आता वसू आत्या मोठमोठ्याने ओरडत असतात आणि म्हणूनच मानिनीताई वसू आत्यांच्या काळजीपोटी धावत पळत त्यांच्या रूमच्या दिशेने येत असतात। तर इकडे आता वसू आत्या कल्पनावर चिडतात आणि म्हणतात, काय गं, तू हे काय करून ठेवलं होतंस? तर कल्पना म्हणते, अहो ताईसाहेब, काही नाही, अहो तुमच्या रूमच्या बाहेर स्वच्छ करण्यासाठी मी तिथे साबणाचं पाणी ओतलं होतं, परंतु तुम्ही पाहिलंच नाही आणि हो, त्यावरून तुम्ही घसरलात। तुम्ही घसरला नाही, खरं तर मी तुम्हाला पकडलंच, सॉरी हा। तर त्याचवेळी मानिनीताई येतात आणि आता घडलेला सर्व प्रकार कल्पना मानिनीताईंना सांगू लागते आणि म्हणते, खरं तर मी वसू आत्यांच्या रूमच्या बाहेरची लादी पुसत होते आणि मी साबणाचं पाणी केलं होतं आणि त्याचवरून वसू आत्या घसरल्यात, त्या पडल्या नाही आहेत। खरं तर मी त्यांचा तोल सावरला आणि त्यांना रूममध्ये घेऊन आले आहे। तर वसू आत्या म्हणतात, खरंच उपकार झाले बाई, मला सावरलंस। तर त्यानंतर
आता मानिनीताई वसुआत्यांना शांत करतात आणि कल्पनाला म्हणतात, कल्पना जा बरं, माझ्या रूममध्ये लेप आहे, तो घेऊन ये, असं म्हणत त्या कल्पनाला लेप आणायला पाठवून देतात. तर इकडे मानिनीताई आता वसुआत्यांच्या पायाखाली उशा ठेवतात आणि म्हणतात, ताई तुम्ही पाय अगदी नीट ठेवा, काळजी करू नका, नीट होईल, मी बघू का जरा. परंतु वसुआत्या काही पायाला हात लावायला देत नसतात. मानिनीताई वसुआत्यांना म्हणतात, ताई आता तुम्ही इथून उठायचंही नाही, तुम्ही इथे आता आराम करायचा आहे. वसुआत्या म्हणतात, अगं पण माझं काम. मानिनीताई म्हणतात, तुम्हाला काय हवंय ते मला सांगा, कल्पना आहे, परंतु दिवसभर तुम्ही इथून उठायचं नाही. आता हे ऐकल्यानंतर वसुआत्यांना धक्काच बसतो, कारण एकीकडे वसुआत्यांचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. आता मानिनीताई वसुआत्यांची काळजी घेत असतात आणि म्हणतात, ही कल्पना कुठे राहिली आहे, थांबा मीच जाऊन लेप घेऊन येते. वसुआत्या उठण्याचा प्रयत्न करतात, परंतु मानिनीताई त्यांना काही उठायला देत नाही. आता मानिनीताई तिथून जाताच वसुआत्या म्हणू लागतात, हे काय झालंय, एकीकडे मी एक मोठा प्लॅन आखला होता, आज काहीतरी पुरावा हाती लागला असता तर मी काही नेमकी घसरून पडायलाच हवी. हे जर मी काव्याच्या रूममध्ये घसरून पडली असते तर या लोकांनी मला तिथेच तरी ठेवलं असतं, म्हणजे उठून त्या काव्याची रूम मी चेक तरी करू शकली असते. परंतु नाही, आज काहीही करून त्या काव्याच्या रूममध्ये मला जायलाच हवं. आणि म्हणूनच वसुआत्या उठण्याचा तर प्रयत्न करतात खरा, परंतु वसुआत्यांचा पाय भरपूर दुखत असतो, त्यांना काही उठता येत नाही. तर दुसरीकडे आता लिफ्ट दुरुस्त झालेली असते आणि रम्या कशी बशी बाहेर पडते. आता जे लिफ्ट दुरुस्त करणारे आलेले असतात ते रम्याला विचारतात, मॅडम तुम्हाला त्रास तर झाला नाही ना. तर रम्या त्यांना म्हणते, एक काम करते, 10 मिनिटं तुम्हाला असं लिफ्टमध्ये मी कोंडून ठेवते, मग काय त्रास होतो ना हे तुम्हालाही कळेल. एकतर ही लिफ्ट बंद पडली आणि मला त्रास झाला आहे, आणि आता तुम्ही वर मला विचारताय की तुम्हाला त्रास नाही ना झाला. मुळात तुम्हाला तुमच्या सर्व्हिसकडे लक्ष ठेवता येत नाही का, लिफ्ट बंदच कशी पडली. तर आता ते सांगणार, परंतु रम्या मात्र त्यांना काही बोलूच देत नाही. आता रम्याला नेटवर्क आल्यामुळे तिला आलेले मेसेज येऊ लागतात. रम्या म्हणते, एवढे मेसेज, पार्थ म्हणाला एक वरतीच ये. आता मात्र रम्याला काहीच कळत नाही. रम्या म्हणू लागते, एवढे कष्ट करून मी पार्थला खाली भेटण्यासाठी आले आणि आता पार्थ म्हणतोय की परत वरती ये. आणि म्हणूनच आता रम्या लिफ्टमध्ये जाणार, परंतु रम्याच्या लक्षात येतं की लिफ्ट बंद पडू शकते. रम्या म्हणते, नाही नको, मला आता लिफ्टने जायचंच नाही आहे, ही लिफ्ट कधीही बंद पडू शकते, या लिफ्टच्या भरवशावर मी जाणारच नाही. एक वेळेस सर्व जिने चढून मी वरचा माळा गाठेन, परंतु लिफ्टमधून जाणार नाही, असं म्हणत आता रम्या लिफ्टकडे रागानेच पाहते आणि आता जिन्यानेच पार्थला भेटायला जायचं ठरवते. तर दुसरीकडे आता काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन आलेली असते. आता काव्या स्वतःच्या हातानेच पार्थला खिचडी वाढते आणि म्हणू लागते, पार्थ आज मी स्वतः तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे. खरं तर खिचडी बनवायला मला काही येत नव्हती, परंतु मानिनी काकूंकडून मी शिकून घेतली आणि जशी सांगितली तशीच बनवली आहे. आता तुम्हीच बघा तुम्हाला आवडते का, असं म्हणत आता काव्याने पार्थसाठी खिचडी ऑफर केलेली असते. ती त्याच्यासमोर खिचडीचं ताट पकडते, परंतु त्याचवेळी पार्थला त्याचे जुने दिवस आठवतात, ज्यावेळी पार्थने काव्याला आपल्याला जेवण वाढायला सांगितलेलं असतं. त्यावेळी काव्या मात्र जेवण वाढायला तयार नसते. आता काव्या पार्थला विचारते, काय झाले पार्थ, अहो घ्या ना. परंतु पार्थ काही ते खिचडी घेत नाही. तर त्याचवेळी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे काका आता पार्थसाठी पाणी घेऊन येतात. तर त्यानंतर आता ते काव्याला म्हणतात, मॅडम तुम्ही कधी आलात, तुमच्यासाठी काही चहा कॉफी वगैरे. तर काव्या म्हणते, नाही नको. तर पार्थ त्यांना विचारतो, काका तुम्ही जेवलात का. तर ते म्हणतात, नाही आज उपवास आहे, असं म्हणत ते तिथून निघून जात असतात. तर पार्थ त्यांना विचारतो, उपवासाचं काही तुम्ही आणलं आहे का. तर ते काका म्हणतात, नाही मी काहीच आणलं नाही आहे. तर पार्थ त्यांना म्हणतो, मग थांबा, तुमच्या उपवासाची सोय देवाने केलीच आहे. काका विचारतात, काय. तर पार्थ म्हणतो की हो, हे घ्या खिचडी आणि खा, खरं तर आज तुमचा उपवास आहे ना. तर ते काका म्हणतात, नाही नको, खरं तर मॅडम मी तुमच्यासाठी खिचडी आणली आहे आणि तुमचा उपवास आहे ना. पार्थ म्हणतो की नाही, माझा उपवास नाही आहे. परंतु आता पार्थ त्याच्यासाठी बनवलेली खिचडी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईला देत आहे. हे पाहून काव्याला धक्काच बसतो. खरं तर काव्याला खूप वाईट वाटतं. ते काका नकार देत असतात आणि म्हणतात, नाही सर, अहो तुमच्यासाठी आणलेली आहे, तुम्ही खाऊन घ्या. तर पार्थ म्हणतो, नाही माझा उपवास नाही आहे, मी दुसरं काहीतरी खाऊ शकतो, तसंही मी रम्या मॅडमसोबत लंचसाठी बाहेर जाणारच होतो, त्यामुळे प्लीज तुम्ही ही खिचडी घ्या. परंतु ते दादा नकार देत असतात. काव्या पार्थकडे पाहत असते. तर आता पार्थ त्यांना म्हणू लागतो, प्लीज तुम्ही घ्या ना. आणि हो,
ही खिचडी काव्या मॅडमनी स्वतःहून बनवून आणली आहे, स्वतः कष्ट करून बनवली आहे आणि म्हणूनच ही खिचडी कशी झाली आहे ती खाऊन बघा आणि हो कशी झाली आहे ते सांगायलाही विसरू नका काव्या मॅडमना, असं म्हणत आता पार्थने ती खिचडी त्या काकांना दिलेली असते. ते तिथून निघून जातात, परंतु काव्या मात्र दुखावलेली असते. काव्या पार्थकडे पाहत असते. पार्थ मात्र काव्याला काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंद आश्रममध्ये आलेले पाहुणे खूप खुश होतात आणि नंदिनीला म्हणतात, खरंच तुमचा पाहुणचार आम्हाला खूप आवडला आहे. तर आलेल्या मॅडम म्हणतात, हो ना, जेवणापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं होतं की हा पाणीपुरी. त्याने जी काही धम्माल उडवली आहे ना ती तर आम्ही विसरूच शकत नाही. खरंच हा पाणीपुरीवाला खूप छान पाणीपुरी बनवतो. तर आता नकळतच नंदिनी म्हणू लागते, मॅडम ह्या पाणीपुरीवाला नाही आहे तर माझे मिस्टर आहेत. आता हे ऐकल्यानंतर जीवा नंदिनीकडे प्रेमानेच पाहू लागतो. नंदिनीसुद्धा जीवाकडे पाहते. तर त्यानं मॅडम म्हणतात, खरंच तुमचे मिस्टर आहेत. तर नंदिनी म्हणते की हो, नंदिनी जीवा देशमुख. आता मॅडम जीवाची माफी मागत म्हणतात, सॉरी हा, आम्ही तुम्हाला असं मस्करीमध्ये बोललो. जीवा म्हणतो, काहीच हरकत नाही. तर त्या मॅडम म्हणतात, पण पाणीपुरी मात्र छान होती. तर जीवा म्हणतो, तुम्हाला आवडली ना, मग झालं तर. तर त्यानंतर ते सर आता नंदिनीचं आणि जीवाचं कौतुक करू लागतात. जीवा म्हणतो, खरं तर माझ्या बायकोसाठी आणि या आश्रमासाठी मी काही करायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर मॅडम नंदिनीला म्हणतात, खरंच तुमची खूप प्रगती होणार आहे, कारण तुम्हीच एवढा छान आहात आणि तुमचा साथीदारही जीवनात एवढा प्रेम करणारा नवरा असेल तर यशाची पायरी गाठायला वेळ लागत नाही. तर सर म्हणतात, हो ना, आणि आम्ही तर तुमच्यासोबत आहोतच. असं म्हणत आता सर्वच जण नंदिनी आणि जीवाचं कौतुक करू लागतात. तर मॅडम सरांना म्हणतात, अहो चेक देणार आहात ना. तर सर म्हणतात, हो हो देतो. असं म्हणत आता सर चेक लिहितात आणि नंदिनीच्या हातात देत म्हणतात, नंदिनी मॅडम हा चेक तुमच्या आश्रमासाठी आमच्याकडून भेट. तर नंदिनी म्हणते, हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही आहोत. खरंच थँक्यू सर. आणि हो, पुन्हा जर इथे कधी आलात तर आश्रमाला भेट द्यायला विसरू नका, कारण तुमचा पाहुणचार करायला आम्हाला खरंच खूप आवडेल. असं म्हणत आता नंदिनी त्यांना पुन्हा एकदा येण्याचा आग्रह करते. तर मॅडम म्हणतात की हो नक्कीच येऊ, पण तर जीवा म्हणतो, पण हेच ना की त्यावेळीसुद्धा तुम्हाला अशीच पाणीपुरी खायला आवडेल. तर मॅडम म्हणतात की हो. आता मॅडम आणि सर तिथून निघून जातात. तर आश्रमचा सर्व स्टाफ जीवाला म्हणू लागतो, खरं तर पोट भरलं आहे पण मन काय भरत नाही आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाणीपुरी. जीवा म्हणतो, हो हो तुम्हा सगळ्यांसाठीच आहे. आता सर्वच जण पाणीपुरीवर तुटून पडलेले असतात. तर त्यानंतर आता नंदिनी तिथेच उभी असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी थांबा, आज मी माझ्या हाताने तुम्हाला पाणीपुरी देणार आहे. असं म्हणत जीवाने नंदिनीसाठी पाणीपुरी बनवलेली असते आणि जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे सगळं काही मी तुमच्यासाठी केलं आहे. खरं सांगू का, तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी हा माझा प्रयत्न होता. तुमच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी तुमचा हा नवरा काहीही करू शकतो आणि आज तर ते मला मिळालंही आहे. तर नंदिनी जीवाचे आभार मानत म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही हे सगळं काही केलं. तर त्यानंतर नंदिनी जीवाला प्रश्न विचारत म्हणते, परंतु हे सगळं काही तुम्ही का केलं आहात जीवा. तर जीवा म्हणतो, हे तुमच्यासाठी केलं आहे. नंदिनी म्हणते, परंतु त्याची काहीच गरज नव्हती जीवा. खरं तर काही गोष्टी अशा असतात की त्या उशिरा का होईना परंतु आपल्याला कळतात. तर जीवा म्हणतो, ही पाणीपुरी. नंदिनी म्हणते, कधी कधी आपल्या आवडत्या गोष्टींचाही आपल्याला त्याग करावा लागतो आणि असाच त्याग मी पाणीपुरीचाही केला आहे. असं म्हणत नंदिनी पाणीपुरी न घेताच तिथून निघून जाते. आता नंदिनीचं बोलणं जीवाच्या खूप मनाशी लागतं. जीवाच्या हातातली पाणीपुरी तिथेच पडते. जीवा नंदिनीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे आता पार्थच्या अशा वागण्यामुळे तिथून काव्य निघून जात असते. तर आता पार्थ काव्याला थांबवतो आणि म्हणतो, काव्या प्लीज माझं ऐकून तरी घ्या. काव्या म्हणते, काय ऐकून घेऊ पार्थ, सांगा ना. अहो आज एवढे कष्टाने पहिल्यांदाच मी खिचडी बनवायला शिकली. खरं तर मानिनी काकूंकडून शिकली. आज त्यांनी मला खिचडी बनवायला शिकवली आणि मी अगदी मनापासून खिचडी शिकले आणि तुमच्यासाठी बनवून आणली. खरं तर आत्याबाई मला सांगत होत्या की काव्या तू हे नको करूस, तू खिचडी का बनवतेस, तुला अभ्यास नाही आहे का, तुझा कामं नाही आहेत का. परंतु नाही, मी तुमच्यासाठी खिचडी बनवली, इथे घेऊन आले. असं आता काव्या रडतच बोलत असते. आता हे सगळं काही शांतपणे पार्थ ऐकून घेत असतो. तर काव्या पुढे म्हणते, पार्थ वरवर मी कितीही कठोर वाटत असली, कितीही भांडखोर वाटत असली, कितीही चिडकी असली तरीसुद्धा आतून ही काव्या कशी आहे हे तुम्हाला कधी कळलंच नाही आहे आणि काव्याला तुम्ही ओळखूही शकला नाहीत. आता काव्या खूप रडत असते आणि तिच्या भावना ती पार्थसमोर व्यक्तही करत असते.
काव्या पार्थला म्हणते, वरवर फटकळ वाटणारी ही काव्या आतून कशी आहे हे तुम्ही ओळखूच शकला नाही पार्थ. आता पार्थ मात्र शांतच असतो. तर काव्या पार्थला रडतच म्हणते, पार्थ, मी तुमच्यासाठी मनापासून खिचडी बनवून आणली होती आणि ती तुम्ही एम्प्लॉईला दिली. मुळात प्रश्न सगळी दिली याचा आहे. अहो, तुम्ही शेअर करू शकला असता. थोडी खिचडी खाल्ली असती तर मलाही बरं वाटलं असतं, परंतु नाही, तुम्ही ताटच त्यांना देऊन टाकलं. पार्थ, मी अगदी मनापासून बनवली होती. खरं तर आज तुम्ही त्या काकांना खिचडी नाही दिली आहे, तर मला माझी जागा दाखवून दिली आहे पार्थ. पार्थ, अहो खरंच मी मनापासून बनवली होती आणि तुमच्यासाठी बनवली होती. तर पार्थ आता काव्याला विचारतो, पण का बनवली होती, कशासाठी? तर काव्या म्हणते की हो, बनवली होती मी खिचडी, तुमच्यासाठी बनवली होती आणि तुमच्यासाठीच मी इथे खिचडी घेऊनही आले होते. आणि पार्थ, तुम्हाला जर खिचडी नको होती तर तुम्ही तसं स्पष्टपणे सांगायला हवं होतं, मी इथे घेऊन आलेच नसते. तर पार्थ काव्याला म्हणतो, काही गोष्टी अशा असतात की स्पष्टपणे सांगण्यापेक्षा स्पष्टपणे दाखवून देणं खूप महत्त्वाचं असतं आणि मी आज ते स्पष्टपणे तुम्हाला दाखवून दिलं आहे काव्या, असं म्हणत आता पार्थ काव्याला प्रत्युत्तर करतो. काव्या खूप रडत असते. पार्थलाही खूप वाईट वाटत असतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत खूप नीट वागण्याचा प्रयत्न केला, परंतु आत्तापर्यंत तुम्ही जशा माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना इग्नोर करत आलात, पण मी मात्र त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेलो. मी कधीही तुम्हाला बोलून दाखवलं नाही. आज मी वागलो आहे ते तुम्हाला खटकलं, परंतु आत्तापर्यंत तुम्हीही माझ्यासोबत अशाच वागत आलात, असं म्हणत आता पार्थने काव्याचे डोळे उघडलेले असतात. आता पार्थला रम्याचा फोन येत असतो, परंतु पार्थ फोन कट करतो आणि आता काव्याला विचारतो, काव्या बोला, माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालं नाही. तुम्ही मला खिचडी का बनवून घेऊन आलात? तर काव्या म्हणते, पार्थ तुमचा उपवास? तर पार्थ म्हणतो, नाही, आज माझा उपवास नव्हता आणि ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ही खिचडी आणली तेव्हाही माझा उपवास नव्हता. मग मला सांगा, तुम्ही माझ्यासाठी खिचडी का बनवून आणलात? तर काव्या म्हणते, पार्थ तुम्हाला आवडते म्हणून? तर पार्थ म्हणतो, नाही, अशा मला असंख्य गोष्टी आवडतात, परंतु आत्तापर्यंत तुम्ही केलात का? लग्नानंतर तुम्ही असं वागावं असं मला नेहमीच वाटत आलं, पण तुम्ही माझ्या मनाप्रमाणे कधी वागलात का? काही गोष्टी मनात असूनही त्या तुम्ही कधीच वागला नाहीत. मी तुम्हाला नेहमीच त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमच्या वागण्यातून ते कधीच दिसून आलं नाही. खरं तर तुम्ही मला किती दुखवलं आहे हे मी नाही सांगू शकत. आणि त्याचवेळी रम्याचा पुन्हा एकदा फोन आलेला असतो. तर पार्थ रम्याला म्हणतो, रम्या, मी तुला फोन करतो, असं म्हणत फोन ठेवतो, परंतु तो फोन खरं तर चालूच राहतो. तर पार्थ म्हणतो, तुम्ही मला दुखवलं आहे हे तुम्हाला माहीतच असेल ना? तर काव्या म्हणते, हो पार्थ, मला चांगलंच माहीत आहे की मी तुम्हाला खूप दुखवलं आहे आणि म्हणूनच आज एक एक गोष्टी मी तुमच्यासाठी करते. जो श्रीखंड मी तुमच्यासाठी बनवला होता तो त्याचीच कुठेतरी परतफेड होती आणि आजही बनवलेली खिचडी ही त्याचसाठी बनवलेली होती पार्थ, असं म्हणत आता काव्या तिचं प्रेम कुठेतरी पार्थसमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, मला एक प्रश्न पडला आहे, तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी का करत आहात? जर तुम्ही मला तुमचं कोणीच मानत नाही आहात ना, तुमचा नवरा मानत आहात ना, मैत्रीसाठी तयार आहात, मग हे सगळं का करताय तुम्ही? आता काव्या पार्थला म्हणते, हे सगळं काही मी गिल्टपोटी करत होते, कारण काव्याला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो आणि म्हणूनच काव्याने हे सगळं काही केलेलं असतं. पार्थ म्हणतो, म्हणजे हे सगळं काही तुम्ही गिल्ट वाटते म्हणून करताय? आता मात्र पार्थला धक्काच बसतो. तर काव्या पुढे म्हणते की हो, माझ्या चुकीची भरपाई मला करायची आहे आणि म्हणूनच कुठेतरी मी हे सगळं काही करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काव्या पार्थला म्हणते, मी खरंच तुम्हाला खूप दुखावलं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं काही करते आहे. खरं तर तुमच्याशी थोडं बोलायला वेळ मिळावा यासाठीच मी इथे आले होते. आता हे ऐकल्यानंतर पार्थ काव्याकडे प्रेमाने पाहू लागतो. तर काव्यही पार्थकडे प्रेमाने पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जीवा आणि नंदिनी एका समुद्र किनाऱ्यावर आलेली असतात. तर आता नंदिनी पूर्णपणे चिंब भिजून गेलेली असते. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, सोडूया का आता आपल्या नात्याचं कोडं? तर दुसरीकडे काव्या आता पार्थला म्हणते, तुम्ही जर मला थोडे अगोदर या नात्याच्या पलीकडे भेटला असता तर आपलं खरंच खूप छान जमलं असतं. तर इकडे नंदिनी आता जीवाला म्हणते, आज तुम्ही माझ्यासोबत डिनरला याल? तर आता नंदिनीने आपल्यासाठी डिनरला यायची ऑफर देतात. जीवाचा आनंद काही गगनात मावत नाही. तर दुसरीकडे काव्याच्या भावना आता पार्थने समजून घेतलेल्या असतात आणि नकळतच काव्याला म्हणतो, आज रात्री माझ्यासोबत लॉंग ड्राईव्हवर याल का? आता काव्या
पार्थकडे पाहू लागते तर आता काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी यांच्या नवीन नात्याची सुरुवात कशा प्रकारे होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.